महाबळेश्वर धुक्यामध्ये गुडूप, सह्याद्रीच्या पर्वतरांगात ढग आणि धुक्यांचा वेगळाच खेळ. निसर्गाचा अनोखा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुंबईच्या वातावरणातही गारवा. मुंबईत येत्या 48 तासात किमान तापमानात घट पाहायला मिळणार. बुलढाण्यामध्येही मुसळधार पाऊस. खामगाव तालुक्यात काल संध्याकाळी 1.5 तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद. अहमदनगरच्या पारनेरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकं जमीनदोस्त. महसूल मंत्री विखे पाटलांकडे नुकसानीची पाहणी. अहमदनगर शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. सखल भागात पाणी साचलं. अकोल्यात मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर आणि कापूस या पिकांचं मोठं नुकसान. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेड शहरात पुन्हा एकदा पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. बुलढाण्याच्या खामगाव शहरात अवकाळी पावसाचा कहर. शेतीसह शहरी भागातही नुकसान. अनेक भागातील घरांसह दुकानात पाणी शिरलं. आणखी 6 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका. जवळपास 4 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल सादर. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात तुफान पाऊस. 3 दिवसानंतरही अवकाळी पावसाचा जोर कायम. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या नागपूर दौऱ्यावरती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस सेवेचे कर्मचारी संपावर. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी. मुंबईतील मेट्रो 3ची डिसेंबरची डेडलाईन हुकण्याची शक्यता. गाडीची अंतिम चाचणी रखडली. मार्गिका डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता धुसर. आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधिमंडळात सुनावणी. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी आज पूर्ण होण्याची शक्यता. शिंदे गटाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्र सादर केली जात असल्याचा आरोप. आज मनोज जरांगेंची जालना शहरात जाहीर सभा. 40 एकर परिसरात सभेचं आयोजन. मनोज जरांगे आहेत तरी कोण? कुठल्या कलमांतर्गत आरक्षण हवं याची तरी कल्पना आहे का? नारायण राणेंचा हल्लाबोल. तर गोरगरिबांसाठी जितका अभ्यास लागतो तितका अभ्यास आमच्याकडे. अभ्यास आहे की नाही यापेक्षा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळणं महत्त्वाचं. राणेंना जरांगेंकडनं प्रत्युत्तर. ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावरती आज मुलुंड न्यायालयात सुनावणी. काल न्यायालयामध्ये लाईट नसल्यामुळे आणि पोलिसांनी वेळ वाढवून मागितल्यामुळे जामीन अर्जावरती निर्णय झालेला नाही. राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक. राज्यातील मराठा, ओबीसी, व्हीजेएनटी आणि खुल्या प्रवर्गातल्या सर्व समाजांचं सर्वेक्षण करण्यासाठीच्या प्रश्नावलीबाबत चर्चेची शक्यता. अजित पवार गटाच्या कर्जतमधल्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार. शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघार घेतात. खासदार प्रफुल्ल पटेल यांची टीका. 140 खासदार सोबत असताना सुद्धा पवार ऐन वेळेला माघारी फिरले, त्यामुळे पंतप्रधान पदाची संधी हुकली. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. 2004 सालीच भाजप राष्ट्रवादी युतीचा निर्णय झालेला. अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट. भविष्यात पुस्तक लिहू, त्यामध्ये प्रचंड मटेरियल असेल. राष्ट्रवादीच्या वैचारिक मंथनात प्रफुल्ल पटेल यांची माहिती. वळसेंच्या पोटातही खूप काही दडलंय. प्रफुल्ल पटेल यांचं विधान. अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय पक्षाच्या हितासाठी. प्रफुल्ल पटेल यांचं विधान. आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभेपर्यंत नाही, तर पुढची 20 ते 25 वर्ष अजित पवारांच्या नेतृत्वात काम करायचंय. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. सांगलीमध्ये राहून आराराबांना त्रास कुणी दिला हे सर्वांनाच माहिती आहे, असं म्हणत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंचा जयंत पाटील यांच्यावर निशाणा. अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात की अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं. धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला. स्वातंत्र्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त 3 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये धनगर समाजाच्या वतीनं सभेचं आयोजन. यशवंत सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबेंची माहिती. 9 डिसेंबरला पुण्यातील इंदापूरमध्ये मंत्री छगन भुजबळांची जाहीर सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात ओबीसी बांधवांची बैठक पार. इंदापूरच्या निमगाव केतकी इथे भटके विमुक्त आणि ओबीसी आरक्षण बचाव समितीचं आंदोलन. मंत्री विखे पाटलांचा निषेध नोंदवला. छगन भुजबळांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि सभा घ्याव्यात असं वक्तव्य विखेंनी केलेलं होतं. ओबीसी नेते महादेव जानकर यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त. हिंगोलीच्या ओबीसी बांधवांच्या मेळाव्यात वडार समाजाबद्दल काही शब्द वापरले गेल्यानं काही लोकांना वाईट वाटलं असल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दिंडोरीमध्ये शेतकरी प्रश्नांसंदर्भात ट्रॅक्टर मोर्चा. त्यापूर्वी जयंत पाटील निफाड तालुक्यातल्या नुकसानीची पाहणी करणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतनं मुंबईतील गिरगावात पहिला QR कोड चौक तयार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. या उद्घाटन कार्यक्रमात श्रीधर फडके यांच्याकडनं गीतरामायण सादर.
अंबडच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं ऋषिकेश बेदरेचा जामीन फेटाळला. आंतरवाली सराटीत पोलिसांवरती हल्ला केल्याप्रकरणी ऋषिकेश बेदरे अटकेत. कर्जतमध्ये रात्री मंत्री छगन भुजबळांचा ताफा अडवला. मराठा समाजाची भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी. पुण्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात वंचित आक्रमक प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची राणेंनी केली होती मागणी. राणेंनी आंबेडकरांची माफी मागावी अन्यथा तोंडाला काळं फासलं जाईल, आंदोलनकर्त्यांचा इशारा. जानेवारी 2023 ते जून 2023 मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 9,80,00,000 रुपयांचा निधी वितरित. तर जून 2023 ते ऑक्टोबर 2023 मध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना 136,61,00,000 रुपयांचा निधी वितरित. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील गावात पालकमंत्री विखे पाटलांकडून नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याची शासनाची भूमिका. माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्धा जिल्हा दौऱ्यावर. पीक विमा कंपन्यांवरती शेतकरी प्रचंड नाराज, अनिल देशमुखांची माहिती. जळगावमध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा. अवकाळीमुळे शेतकरी संकटात, मात्र सरकार झोपेत असल्याचा शरद पवार गटाचा आरोप. राज्यातल्या अनेक तालुक्यात दुष्काळ, सरकार घोषणा करतं पण मदत मिळत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निशाणा. पीक विमा कंपन्यांना सरकारचं प्रोटेक्शन. गेल्या वर्षीचा पीक विमा दिला नाही तर हातामध्ये दगड घेतल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा इशारा. दुधाला 34 रुपयांचा दर ठरवून दिलाय. जर शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारनं ठरवून दिलेला दर मिळत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, राधाकृष्ण विखेंचा इशारा. नाशिकच्या मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध. अजित पवार गटाचे दीपक गोगड यांची सभापतीपदी वर्णी. विज्ञानधारा आरोग्य यात्रा नागपूरमध्ये दाखल. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातनं यात्रा प्रवास करेल. महाडच्या मौजे केबुर्ली इथे 200 खाटांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास राज्य सरकारची मंजुरी. प्रवीण दरेकर यांच्या मागणीला यश. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. रत्नागिरीच्या लोटे MIDCमध्ये हिंदुस्तान कोका कोला प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. राजकोट किल्ल्यावरील तयारीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. 4 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती नौदल दिनाचा सोहळा. मुंबईमध्ये बेस्टच्या विद्युत विभागातील 123 कामगारांना सेवेत कायम करण्याचं नियुक्तीपत्र. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान. मुंबई महानगरपालिकेतील AIMIMचे माजी लोकप्रतिनिधी शहानवाज शेख यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. MSRDCच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार अनिल कुमार गायकवाड यांच्याकडे. राधेश्याम मोपलवार यांचा कार्यकाळ संपल्यामुळे गायकवाड यांची नियुक्ती. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे एसटी महामंडळाचं बुलढाणा विभागीय कार्यालय सील. 19 कर्मचाऱ्यांचे 53 लाख रुपये महामंडळाकडे थकीत. पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीचं रेट कार्ड जारी करणारे हिंगोलीचे शेतकरी मुंबईत. मातोश्रीवरती विनायक राऊतांची भेट. यानंतर मातोश्री बाहेरून हिंगोलीच्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. साताऱ्यामध्ये महामार्गावरती डीजे वाजवणाऱ्या 50 जणांवरती गुन्हा. 2 गावातील 2 डीजे एकमेकांसमोर, पोलिसांची कारवाई. चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षकांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवणुकीचा प्रयत्न. चंद्रपूर पोलीस विभागात मोठी खळबळ. भंडाऱ्यामध्ये भरधाव अनियंत्रित कार झाडावरती आदळून दोघांचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. भंडारा कोरंभी मार्गावरती मध्यरात्री अपघात. नांदेडमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या 9 जणांना अटक. आरोपींकडून 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीमध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश. 3घांना अटक. आरोपींकडून 26 लाखांचा मुद्देमाल जप्त. तासगाव पोलिसांची कारवाई. वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचणाऱ्या इराणी टोळीतल्या 2घांना अटक. ठाण्यातल्या कळवा पोलिसांची कारवाई. पुणे बंगळुरू महामार्गावरती पुण्याच्या बाणेर परिसरात अनधिकृत फर्निचर शोरूमवरती कारवाई. महानगरपालिकेकडून जेसीबीच्या साह्यानं अनधिकृत शोरूम जमीनदोस्त. मुंबई पोलिसात तैनात असलेल्या श्वानानं घेतला 6 वर्षीय मुलाचा शोध. हा मुलगा मित्रांसोबत खेळायला गेलेला असताना बेपत्ता झाला होता. पवई पोलीस स्थानकाच्या हद्दीतली घटना आहे. ठाण्यातल्या खारकरआळी परिसरातल्या आदित्य बिल्डिंगच्या 6व्या मजल्यावरती रात्री आग. किचनच्या बाल्कनीमध्ये ठेवण्यात आलेल्या वॉशिंग मशीनला आग लागली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांचं नाव समाविष्ट असलेली ईडीची नोटीस व्हायरल. नालासोपाऱ्यामध्ये खळबळ. खोटी ईडी नोटीस व्हायरल करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करणार, रुपेश जाधव यांचं वक्तव्य. टी सिरीजचे मालक भूषण कुमार यांना हायकोर्टाचा दिलासा.
गुन्हा रद्द करण्याची पोलिसांची याचिका कोर्टानं स्वीकारली. जुलै 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी भूषण कुमार विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. प्रकाश आंबेडकरांनी घेतलं गहिनीनाथ गडावरती दर्शन. यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज आणि प्रकाश आंबेडकर यांच्या 3.5 तास बंद दाराआड चर्चा. अभिनेते सयाजी शिंदे नाशिकच्या सप्तशृंग गडावरती नतमस्तक. आदिमायेचं घेतलं दर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुबईमध्ये जागतिक हवामान बदल कृती परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी दुबईला जाणार. हवामान बदल क्षेत्रात भारताचा निकटचा भागीदार असलेल्या दुबईच्या अध्यक्षतेखाली ही अत्यंत महत्त्वाची परिषद. मोदींची प्रतिक्रिया. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या दोनही सभागृहातल्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुका झालेल्या 5 पैकी 3 राज्यात काँग्रेस, भाजपकडे केवळ 1 राज्य. एबीपी आणि सी वोटरचा एक्झिट पोल. मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांना धक्का बसणार. मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमताची शक्यता. एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानात भाजपच्या सत्तेची शक्यता. छत्तीसगडमध्ये भाजप काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर. एबीपी आणि सी वोटरचा एक्झिट पोल. तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांना काँग्रेस धक्का देणार असल्याचा अंदाज. 5 राज्यांमध्ये तुलनेनं लहान राज्य असलेल्या मिझोरमनं गेल्या वेळेला एमएनएफला चांगली साथ दिली होती. यंदा मात्र त्रिशंकू कौल. 5 राज्यांपैकी 3 राज्यात भाजपची सत्ता येईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया. देशातील फ्रॉड करणारी जवळपास 70 लाख संशयित सिम कार्ड बंद करण्याचा निर्णय. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 मालिकेतला 4था सामना आज रायपूरमध्ये रंगणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.